आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच त्यांचा हप्ता दिला जाईल, त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। जवळपास 319 कोटी 53 लाखांचा निधी हा या योजनेसाठी, या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आलेला आहे। आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं। 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। अखेर महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय। राज्यातील जवळजवळ 1,24,00,000 महिलांच्या बँक खात्यावरती 3,000 रुपयांचा हप्ता यायला झाली सुरुवात। मात्र राज्यातील जवळजवळ 90 लाख महिलांच्या बँक खात्यावरती येणार नाहीत पैसे। सरकारकडून सगळ्यात मोठी घोषणा, तुम्हाला ही 2 कामं आजच्या आज, उद्या 2-3 दिवसामध्ये पूर्ण करावी लागतील, जेणेकरून तुम्हाला 28 तारखेपर्यंत तुमचा 3,000 रुपयांचा हप्ता येणार तुमच्या बँक खात्यावरती। जर तुम्ही ही 3 कामं केली नाहीत तर तुम्हाला मात्र या महिन्याचे 3,000 रुपये मिळणार नसल्याची सरकारने केली सगळ्यात मोठी घोषणा। तेव्हा लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील जवळजवळ 1.5 कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये, 412 कोटी रुपये मंजूर करून ते पैसे आता बँक खात्यावरती आले आहेत। मात्र तुम्ही जर ही 3 कामं केली नाहीत तर लाडक्या बहिणींचे हे 3,000 रुपये तुम्हाला कायमचे बंद होतील। आज संध्याकाळी राज्यातील या जिल्ह्यात पैसे सुरू झाले आहेत। थेट महिलांच्या बँक खात्यावरती पैसे आलेत। उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये हे पैसे राज्यातील या 24 जिल्ह्यामध्ये जमा होतील। उद्या कोणते जिल्हे आहेत, परवा कोणते जिल्हे आहेत, याची आपण यादी बघूया। त्यापूर्वी तुम्हाला महत्त्वाची 3 कागदपत्र जवळ ठेवावी लागतील, अन्यथा तुमचे येणारे पैसे कायमचे बंद करण्याचा सरकारने मोठा प्लॅन आखला। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं ओवाळणी म्हणून सरकार आता 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करत आहे। लाडक्या बहिणींना ओवाळणी देण्याचा सरकारचा हा मोठा प्लॅन होता आणि अखेर तशा प्रकारे सरकारने आपल्या रक्षाबंधनाच्या या मुहूर्तावरती तुम्हाला मात्र ही सगळ्यात मोठी भेट दिली आहे। मात्र भेट देताना राज्यातील जवळजवळ 80 लाख महिलांना या योजनेतून बाहेर काढले। तुमचंही नाव या योजनेतून बाहेर जाऊ नये यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, म्हणजे तुमचे शेवटपर्यंत पैसे येणे चालू राहील। अन्यथा जर लाडक्या बहिणींचा जर हा हप्ता हुकला गेला तर मात्र तुमचे पैसे कायमचे येणे बंद होईल। तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। 3,000 रुपये नेमके कुणाला मिळतात, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल। राज्यात 25 तारखेपासून महिलांच्या बँक खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। काही महिलांच्या खात्यावरती 1,500 रुपये आलेत, काही महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये आलेत। मग असं का? तर ज्यांना 1,500 रुपये आलेत त्यांनी काय करायचे, ज्यांना 3,000 रुपये आले त्यांना काय करायचे, आणि ज्यांना अजून पैसेच नाही आले तर या महिलांनी काय करायचं, या तिघांचा देखील आपण आढावा आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। राज्यातील महिलांसाठी सरकारने आणलेला हा सगळ्यात मोठा प्लॅन म्हणावा लागेल। लाडक्या बहिणी दर 1 तारखेला आपल्या नवीन हप्त्याची वाट बघत असतात। मात्र 1,500 रुपयांची ओवाळणी आणि 1,500 रुपयांचा जुलैचा हप्ता, अशा प्रकारे 2 हप्त्यांचे पैसे म्हणजे सरकार तुम्हाला रक्षाबंधनाला ओवाळणी टाकत आहे। 1,500 रुपयाची ओवाळणी ही सरकारकडून सध्या राज्यातील महिलांच्या बँक खात्यावरती टाकली गेलेली आहे। मात्र तुमचं नाव जर यादीत नसेल तर तुमचे देखील पैसे येणार नाहीत। सरकारने तुम्हाला काय करायला सांगितलंय हे देखील तुम्हाला बघावं लागेल। काही काळ संध्याकाळी राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेत।
काही महिलांच्या बँक खात्यावरती पैसे आलेत, मात्र अजूनही राज्याच्या बऱ्याच महिलांच्या बँक खात्यावरती पैसे आले नाहीत. महिला विचारत आहेत की आमच्या बँक खात्यावरती पैसे आले, येणार की नाही येणार, मग कधी येणार, मग नेमकं कोणती कागदपत्रं जमा करायची आहेत, ती कागदपत्रं आम्ही जमा केल्याच्या नंतर किती दिवसामध्ये पैसे येणार, आता सरकार असे का वागत आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा भडीमार सध्या लाडक्या बहिणी सरकारवरती करत आहेत. मग आता तुम्हाला काय करायचे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. काल संध्याकाळी काही महिलांच्या बँक खात्यावरती 1500 रुपये जमा झालेले आहेत. तुमच्या खात्यावर किती झाले नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुमच्या खात्यावर जर 1500 झाले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 1500 रुपये असं लिहा. जर तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये 3000 रुपये असं लिहा. म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातील कोणकोणत्या महिलांच्या बँक खात्यावरती किती पैसे जमा झालेत ते आपल्याला समजून येईल. आता तुम्ही काय करायचे, तुमच्याकडे तुमच्या लाडक्या बहिणीचं अकाउंट आहे. तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ज्यांनी अजूनपर्यंत बँकेत जाऊन तुमच्या आधार कार्डची KYC केली नाही, तुमच्या बँक खात्याची आणि तुमच्या आधार कार्डची KYC केली नाही, ते तुम्हाला पुढच्या 2 दिवसामध्ये म्हणजे उद्या आणि परवा 28 तारखेपर्यंत करून घ्यायची आहे. तुम्ही ही KYC बँकेत जाऊन करून घ्यावी लागेल. जर तुमची KYC झाली नसेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत, तुमचे पैसे कायमचे बुडतील. 3000 रुपये तुम्हाला वाचवायचे असतील तर तुम्ही बँकेत जाऊन तुमच्या कार्डाची KYC करून घ्या. तुमचं बँक अकाउंट, तुमचं आधार कार्ड एकमेकांशी लिंक करून घ्या. लिंक केल्याच्या नंतरच तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यावर येतील. पुढची महत्त्वाची बाजू म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीची KYC करून घ्यायची आहे. एक ऑनलाईन फॉर्म असतो, तो फॉर्म भरून घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे सगळे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील आणि सरकार देखील तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रत्येक महिन्याला योजना आणेल, तेव्हा तुम्हाला हे पैसे जमा करून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला हे झाल्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यावरती सरकार तुम्हाला 3000 रुपये देणार आहे. हे झालं आताचं महत्त्वाचं. तुमच्याकडे आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड आणि तुमचं रेशन कार्ड या 3 वस्तू सरकार तुमच्याकडे कधीही कोणत्याही क्षणी मागू शकतं. या गोष्टी तुमच्याकडे जमा ठेवा, कारण की सरकारला आता या 1,10,00,000 महिलांमधून जवळजवळ 30 लाख महिलांची नावं बाद करायची आहेत. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांचं नाव बाद होऊ शकतं, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांचं नाव बाद होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ ठेवाव्या लागतील. आता महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला घेऊया पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रातील नगर, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यात काल संध्याकाळी पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. राज्यात जवळजवळ 420 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून हे पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर या 6 जिल्ह्यामध्ये या पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परभणी या 8 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप सरकारने काल संध्याकाळपासून सुरू केलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये पैसे उद्या परवापर्यंत येतील, परंतु या जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप सुरू झालं आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप सुरू झालं आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या देखील जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप सुरू झालं आहे. पुढील 2 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होतील असं सरकारने स्पष्ट केलं आहे. तेव्हा लाडक्या बहिणींनी कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाही, लवकरच पैसे तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होतील.